ना मला आता का एकदम छान वाटतंय, कारण तुम्हाला माहित आहे मला ना दादाने बघा खूप असं छान मस्त पायातलं केलेलं आहे. आणि म्हणजे मला इतका आनंद झाला का बास, कारण आपण कष्ट करतो, मेहनत करतो आणि थोडस जरी काहीतरी घेतलं ना छान वाटतं बघा. तसं मला आहे. आणि मी हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि खूप दिवस झाले मी ब्लॉगच बनवला नाही, कारण काय होतं 1 महिना झाला माझा पूर्ण घसा आहे ना पॅक झाला, अजिबात आवाज निघत नव्हता. आणि क्लास होता, मुलांचे एक्झाम होते. आणि मग त्यामुळं कसं व्हायचं की व्हिडिओ बनवा की अभ्यास घ्यावा. आणि शिवाय आपले क्लास असतात त्यामुळे मग एक्स्ट्राचा अभ्यास असतो, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही. आता 2 दिवस होतं थोडंसं घर वगैरे आवरलं आणि धान्य घेतले, त्या बघा इथं धान्य ठेवलेलं आहे. आणि मग त्यामुळं आता ते पण निवडायचे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू चालू होत्या. तर व्हिडिओ बनवायला भेटला नाही, तर आज होता वेळ. आणि आज मी अख्खं किचन वगैरे आवरलं, ते काही मी व्हिडिओ मध्ये दाखवलं नाही. आणि म्हणलं चला तुम्हाला पण दाखवूया. आता संध्याकाळचे जवळजवळ 5:30 वाजून गेलेले आहेत. आताशी माझं काम आवरलं. तर 5-6 महिने मला भरपूर मेहनत असते. आणि कसं आहे, क्लास जरी म्हणलं तरी कंटिन्यू 3 बॅच असतात मला. जवळजवळ 6-7 तास माझेवाले क्लासला जातात. आणि मग मुलांचा अभ्यास, दिदीची आपली 12वीचे पेपर झाले आणि तिचा पण सीटीचे पेपर वगैरे भरपूर काही होतं. दादूचं पण वेगवेगळ्या स्पर्धेत बसतो, त्याची पण एक्झाम वगैरे, अशा सगळ्या गोष्टींची ना तयारी करावी लागते. आणि मग त्यामुळे वेळच भेटत नव्हता. आणि तुमच्या दादाने मला काय घेतले आहे तर पायातले घेतले, हे बघा छान मस्त मी घालून पण घेतले. कारण आहे ना माझी खूप दिवसाची इच्छा होती मला पायातलं घ्यायचं. आणि चांदीचा भाव इतका वाढलेला का बस. आणि एवढा भाव असल्यामुळे मग काय झालं की घेणं होत नव्हतं ना. आता थोडासा भाव कमी झाला, म्हणलं चला घेऊया. आणि नाही हा म्हणत म्हणत शेवटी घेतल्या. आणि ह्या काय मी रेग्युलर वापरणार नाही, कुठं जायचं असं तर वापरणार, बाकीच आपल्या मस्त ठेवून येणार. कारण एक आपल्या लेडीज म्हणलं ना आपल्याला असं वाटतं आपल्याला हवंय असं काहीतरी, नाही का. तसं मला वाटत होतं आणि मी ते घेतलं. आणि आता मग माझं तुम्हाला सांगते देवपूजा वगैरे झाली, मस्त छान अशी देवपूजा केली, हे बघा. आणि नेमकं दिवा आता हवा येते ना, त्यामुळे देवाचा दिवा विजलाय. तर आता पुन्हा लावीन, कारण आमच्या घरात आहे ना हे बघा पाठीमागून हवा येत असते, हवा आली का दिवा विजत सगळं. पुन्हा देवाचा दिवा लावून घेतला. आणि आज नेमकी ना आपल्या झाडाला फुलं आली नाही, तर रोज गुलाबाची इतकी छान अशी मस्त फुलं येतात. आणि आज आमच्या शेजारी लग्न पण आहे, तर त्याच्यामुळे थोडासा आवाज येतोय. आणि चला तुम्हाला दाखवते मी किचन कसं आवडलं इथे. तरी ना मला चहा घ्यायचा होता. आता मुलांनी टरबूज वगैरे खाल्ली. आणि मग इथंच ठेवलंय थोडस, हे बघा मस्त छान असे भांडे घासले. ह्या सगळ्या भर नाही का एकदम अशा मस्त घासून घेतल्या. आणि व्यवस्थित लावले हे भांडे वगैरे. सगळं सामान बाहेर काढलं, उन्हात बरण्या वाळून घेतल्या आणि मग घासून वगैरे इथं लावून दिले व्यवस्थित आवरून. तर छान वाटतं. आणि हे बघा हा कैऱ्यात आहे ना तुमच्या दादांच्या मित्रांनी दिलेत, वानोळा आलेले आहेत हा, हे बघा छान अशा मस्त आहे. तर आता मला चालायचं पण करायचं काय. आणि थोडस त्याची चटणी वगैरे असते ना ती पण करणार, मला खूप आवडते ती. आणि ती पण रेसिपी मी शेअर करेन. आणि नेमकं आता माझं हे जे टोपलं आहेत ना खराब झाले, तर नवीन पण घ्यायचं चालू आहे मला. आणि चहा प्यायचा होता मला, तर म्हणलं थोड्या वेळाने करीन. आता मी अगोदर व्हिडिओ घेते मी. आणि आजचं हे जे किचन आहे ना आवरलेलं, बघा तुम्हाला कसं वाटतंय. हे बघा भांडे वगैरे सगळं एकदम व्यवस्थित घासून घेतलेलं आहे मी. आणि मला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आता मला गाडी पण शिकायला जायचंय. आता छान अशी मस्त गाडी पण येते, थोडा कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट ही पोत आहे ना मी गाठली बघा. काल मी माझा अख्खा दिवस ही पोत गाठण्यामध्ये गेला होता, कारण खूप दिवस झाले मी तिला गाठलीच नव्हती ना. तर म्हणलं चला आता गाठून घेऊया. आणि कारण आहे ना एक 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 मणी गाठायचं म्हणलं खूप वेळ लागतो. आणि बघा किती छान वाटते, हे बघा. आणि ना पॉझिटिव्ह राहिलं का खरंच खूप छान वाटतं आणि पॉझिटिव्हच विचार येतात. आता आहे ना आवाज येतोय, तर आता सगळ्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देईन मी नंतर. तुम्हाला आता किचन वगैरे दाखवते, गाडी शिकायला जाईल ते पण दाखवीन, फक्त दिस इज किचन. हा सॉरी किचन दाखवलंय, बेड दाखवते आणि नंतर व्हॉइस ओव्हर देते. तर चला बेड बघा. तर हे बघा. आणि आपलं छोटस घर आहे, छोटस आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहे. तर समजून घ्या तुम्ही. तरी सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे, सगळं व्यवस्थित ठेवलं. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली दाखवायची तुम्हाला, तर चला तुम्हाला दाखवते मी.
आपल्या घरामध्ये नवीन वस्तू घेतलेली आहे, ती पण इतकी छान ना, कारण मला इतका लोड येत होता ना, व्हिडिओ बनवायला वेळच भेटत नव्हता. आणि मग म्हटलं की ना आता ही वस्तू तुम्हाला, मी व्हिडिओ वगैरे तिथं पण माझ्या फोन मध्ये ना खूप मोठा ओव्हरलोड झाला, कारण जास्त व्हिडिओ मेमरी फुल होते आणि मला डिलीट करावं लागतं ना, काय माहिती कसं का माझ्याकडनं हे पट्ट्याचे आणि ह्याचा व्हिडिओ डिलीट होऊन गेला. तर ही घेतली मी छान अशी मस्त वॉशिंग मशीन. आणि कशी वाटते बघा, हे जर ठेवलं, हे बघा. आणि एलजीची वॉशिंग मशीन, हे बघा एलजीची. आणि जवळजवळ 10 kg ही, हे बघा इथं दिलेलं आहे सगळं, हे बघा. आणि 5 स्टार आहे. आणि आतून बघा, तर तुम्हाला ही वॉशिंग मशीन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ मध्ये. आणि एक क्लिप मी तुम्हाला गाडी चालवल्याची ते पण दाखवणार आहे. तर पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये भेटू, छान अशा मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, सपोर्ट करा. काळजी घ्या. बाय.